टप्पा मी आपल्यासमोर सादर करते. आमचं वाठारचं नाईक निंबाळकर हे माझं माहेर. खूप वर्षापासून इच्छा होती की माझ्या मम्मीचं, माझ्या सगळ्या काकींचं जे रेसिपीजचं म्हणजे तो भंडार आहे तो कुठंतरी पुस्तक स्वरूपात यावं, कारण का ते पुढच्या पिढीपर्यंत जाणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून गेले 1.5 वर्ष मी सगळ्या गोष्टींचं संकलन करत होते. सगळ्यांना सांगितलेलं की प्लीज लिहून द्या तुमच्या रेसिपीज वगैरे सगळं. आणि मग हे सगळं करत असताना असा विचार आला की वाठारची नाईक निंबाळकर, त्यामुळे थोडं घराणेशाही आहे, आमचा खूप मोठा इतिहास आहे आणि तो पण कुठंतरी लोकांच्या समोर यावं. ऑफकोर्स वेगवेगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून हे ऑलरेडी आलेलं आहे, पण आम्ही अजून त्याचं वेगळं स्वरूप करून खास करून वाठारचे नाईक निंबाळकर, आमचे जे तिथं असलेले 9 वाडे, आमची वंशावळी आणि जो आमची परंपरा असू देत गावची किंवा हे सगळं पुस्तकाच्या माध्यमातून आणायचा विचार केला आणि दोन्ही मिळून म्हणजे तो स्वाद आणि ती लेगसी असं करून आम्ही हे पुस्तक आणलेलं आहे. आम्ही एवढ्यासाठीच म्हणते कारण का माझा एकटीचा ह्याच्यात अजिबात वाटत नाही. खूप लोकांनी मला मदत केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय राजू राऊत सर, त्यांचं खूप इतिहासाच्या बाबतीत ते आपल्याशी बोलतीलच, पण इतिहासाच्या बाबतीत खूप त्यांनी मला मदत केली, कारण का तो इतिहास इतका मोठा होता आणि तो अगदी 20-25 पानात आणायचं आणि सरांनी ते एक्सेप्ट केलं आणि ते अगदी कमी कालावधीत मला ते करून दिलं. त्याच्यासाठी मी खरोखर सरांची खूप आभारी आहे. आणि आपण पुस्तक बघालच आणि पूर्ण पुस्तकाचं डिझाईन असून देत, त्यातल्या त्या रेसिपीज आणि करेक्ट व्हायसाठी या सगळ्या गोष्टींसाठी विशाल कुमटेकरांनी खूप मदत केली. डिझायनिंगला खूप त्यांची मदत मला झाली. मी स्वतः त्यांना वाठारला घेऊन गेलेले, म्हणजे चला, कारण प्रत्यक्षात जेव्हा व्हिज्युअलाइज करत नाही तोपर्यंत काय आहे हे लक्षात येत नाही. आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्या कॅमेऱ्यातने काही फोटोज त्यांनी टिपले, ते पण ह्याच्यात ते फोटोज आहेत सगळे. आणि ऑफकोर्स अक्षरदालन आदरणीय अमय जोशी सर इथं आहेत, त्यांचं पण खूप सहकार्य लाभलं, कारण का तो इतिहास वाचून काढणं किंवा त्या रेसिपीज सगळ्या बरोबर आहेत का नाही, सगळे करेक्शन्स असून देत आणि थोडंसं आय थिंक मोटिवेशनल होतं की हे पाहिजे हे नको या सगळ्या गोष्टी. आणि सो अल्टिमेटली माझं हे स्वप्न की कुठंतरी आईचं, माझ्या सगळ्या काकींचं जे आम्ही इतक्या वर्षापासून म्हणजे स्वाद घेतोय, जर कदाचित कधी साहेबांना पण तुम्ही भेटल्यावर विचाराल तर ते सांगतील आईचं सोडून. म्हणजे कृष्णाच्या एका व्हिडिओमध्ये पण ते म्हणलेत की, किंवा कृष्णाने विचारलं की मम्मीच्या माहेरचं तुम्हाला कोण आवडतं व्यक्ती आहे, तेव्हा त्यांनी आईचं नाव घेतलेलं आहे. ते एवढ्यासाठीच, कारण ते गेल्यावर अगदी तृप्त जीवन ते तिथून जातात. सो आवडतं कोण असेल तर माझी आई आहे, त्यांच्यावर मस्त जेवायला मिळतं. सो असं थोडंसं हे पुस्तक मी करू शकले.